दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक। मुंबईच्या जलसाठ्यात घट, पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। पावसाच्या स्थितीच्या आढाव्यानंतर पाणी कपातीचा निर्णय होणार। बिघडलेली कार चालवायची परवानगी अग्रवालनं मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000चा दंड। टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग। अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू। दोघे बचावले, एकाचा शोध सुरू। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना घडली। उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह 40 तासांनी सापडले। 40 तासांनी उजनीतील शोधकार्य थांबलं। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस। निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चात तफावत आढळल्यानं विचारणा। बंडखोर विशाल पाटलांची सांगलीतल्या काँग्रेसच्या स्नेहभोजनात हजेरी। ठाकरे गट आक्रमक, सांगलीचे काँग्रेस शहराध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी। करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचे निधन। बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला दुखापत। उपचारादरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारीनं पटकावलं सुवर्णपदक। पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील F46 गटात आशियाई विक्रम। शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता। 11वी आणि 12वी इंग्रजीची सक्ती नसेल। राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर। रायगडमधील 103 गावांना दरडीचा धोका। अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश। तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीनं उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। विराट कोहलीची बंगळुरू आयपीएल स्पर्धेतून बाहेर। एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थानकडून आरसीबी पराभूत। हेटमायर परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।